बॉटलीचं झाकण आणि स्टील माशीच्या खोके. विचार करा आपले नाव आहे हॅलो फोन. कापी कप पाणी टाका. त्या ऑक्सिजनची जरवण असते व काचेचा ग्लास, काचेची डिश, मेणबत्ती आणि पाणी. साखर, हळद व गोड. पाण्यात मिसळणारे पदार्थ गोटी. माझ्या प्रयोगाचे नाव आहे आवाज आला व्याप आणि याच्यामध्ये वापरलेले साहित्य कांदा आणि पाणी आणि काचाचा ग्लास आणि कागद. कागद पाण्यात टाकला तरी पण तो कागद दिसला नाही. साहित्य हळदी, पाणी, काचेचा ग्लास आणि बेकिंग सोडा. आमच्या प्रयोगाचे नाव आहे अशुद्ध पाण्यापासून शुद्ध पाणी करण्याची पद्धत. त्यासाठी आम्ही साहित्य वापरले आहे माती, पालापाचोला, तुरटी, गाली आणि 4 काचेची ग्लास. चंचू पात्रात पाणी टाकून आपण चंचू पात्रात पाणी टाकलेलं आहे. आता याच्यात आपण थोडीशी माती टाकणार आता आपण ह्याच्यात माती टाकली. आता आपण ह्याच्यात काळा पाचोळा टाकणार आहोत. आता आपण फिरवणार आहोत. हेच पाणी गाळणीने गाळणार आहोत. काही वेळानंतर आपण निवडण्यासाठी ठेवणार आहोत. हे पाणी शुद्ध होऊन पिण्यायोग्य होते. पढ़ाई में तेज और अपनी उम्र के बच्चों से बहुत आगे थे। फिर 13 साल की उम्र में स्कॉलरशिप में 12th क्लास पास कर उन्होंने अपने से बड़ी उम्र के बच्चों को भी पीछे छोड़ दिया। यही सिलसिला उनकी ग्रेजुएशन और मास्टर्स में भी जारी रहा, जिस दौरान उनका पहला साइंटिफिक पेपर एक ब्रिटिश जर्नल में छपा।
जाता